नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 21 जून 2024 वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्या शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते। तर चला तर पाहूया की आज मार्केटमध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतोय का, कोणत्या शेतमालाचे दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले किंवा कमी झालेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आपल्याला आज थोडंसं वातावरण जे आहे ते बदललेलं पाहायला मिळू शकतं। तर चला तर पाहूया मार्केटमध्ये आज आपल्याला काय बदल पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो कोथिंबीर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज कोथिंबीरसाठी गावरान कोथिंबीरीला कमीत कमी 25 रुपये ते जास्तीत जास्त 32 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी आपल्याला कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। कमी क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळते। कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्तीत जास्त 15 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुग शेंगाची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर आज भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी 40 रुपये किलो ते चांगल्या क्वालिटीच्या भुईमुग शेंगासाठी 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज भुईमुग शेंगासाठी वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता ढवळी मिरचीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ढवळी मिरची पाहायला मिळालेली आहे। तर क्वालिटीनुसार कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या ढवळी मिरचीसाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आज आवक जास्त आहे। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज जळगाव वांग्यासाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचं वांगा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे आज दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आज दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला मोठ्या साईजमध्ये क्वालिटी बरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। आवक पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर सुपर टोमॅटो पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी जास्तीत जास्त 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।
तर आज उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर कमीत कमी टोमॅटोसाठी दर आपल्याला साधारणतः 20 ते 25 रुपयापासून ते चांगली क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। मार्केटमध्ये टोमॅटोला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतो आहे, परंतु सर्व भाजीपाल्यांचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। फक्त टोमॅटोला चांगल्या प्रकारे मागणी आहे, त्याचबरोबर आवक कमी असल्यामुळे टोमॅटोचे दर या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीची काकडी आपल्याला पाहायला मिळते। तर काकडीसाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। एक नंबर क्वालिटीच्या काकडीसाठी दर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतो। एक नंबर क्वालिटीसाठी टॉप क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहे ते 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो चांगल्या क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 80 रुपये किलो ते जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पोपे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये पोपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगले पोपईसाठी जास्तीत जास्त 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान पेरू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पेरूसाठी आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये संत्री पाहायला मिळते। तर आज संत्र्यांच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला संत्र्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी आज दर जे आहे ते 40 रुपये ते कमीत कमी 50 रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी क्वालिटीच्या लिंबासाठी दर जे आहे ते 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते।